आता प्रश्न असा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय काय समजणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. कर्जमाफी कधी होणार, ती कोणासाठी होणार, केंद्र सरकारनं दिलेल्या निर्णयाचा यावर काय परिणाम होतो, राज्य सरकारचा GR नेमका काय सांगतो आणि पुनर्गठनामुळे कर्जमाफी थांबणार का, हे सगळं आज स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. सर्वात आधी आपण समजून घेऊया की शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच होणार आहे का. कारण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. कुठे सांगितलं जात आहे की कर्जमाफी होणार, तर कुठे असं चित्र निर्माण केलं जात आहे की कर्जमाफीऐवजी फक्त पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार आहे. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट आश्वासन देण्यात आलेलं आहे की कर्जमाफी केली जाणार आहे आणि तीही ठराविक कालमर्यादेत. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून पूर्वीच पूर्ण केली जाणार आहे. म्हणजेच सध्या जी प्रक्रिया सुरू आहे ती अंतिम टप्प्याकडे जात आहे. त्यामुळे फक्त आश्वासन नाही तर ठोस वेळही सांगण्यात आलेली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. तिसरा प्रश्न असा आहे की केंद्र सरकारनं जे पीक कर्ज पुनर्गठनाला मंजुरी दिली आहे त्याचा कर्जमाफीवर नेमका काय परिणाम होतो. गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत पीक कर्ज असलेल्या 26 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना असं वाटू लागलं की आता कर्जमाफी न होता फक्त पुनर्गठनच केलं जाईल. पण कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की पुनर्गठन आणि कर्जमाफी या दोन वेगळ्या बाबी आहेत आणि पुनर्गठनामुळे कर्जमाफी रद्द होणार नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारनं काढलेला सहकार विभागाचा GR. या GR मध्ये पीक कर्जाची वसुली आणि पीक कर्जाचं पुनर्गठन यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला होता की राज्य सरकार कर्जमाफी टाळण्याचा प्रयत्न करत आहे का. मात्र कृषी मंत्र्यांनी यावरही स्पष्ट भूमिका मांडली आहे. GR हा व्यवस्थापनासाठी आहे आणि कर्जमाफीसाठी स्वतंत्र निर्णय घेतला जाणार आहे. आता पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कर्जमाफीसाठी पात्र कोण असणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे. ही समिती पीक कर्जाची सध्याची स्थिती, थकीत कर्ज, शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आणि पात्रतेचे निकष यांचा सखोल अभ्यास करत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर नेमके कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत, कोणत्या अटी लागू होतील आणि कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होईल हे सगळं स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, पुढारी या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि कर्जमाफीबाबत असलेली भीती लक्षात घेऊनच हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. आता पुढे काय होणार आहे याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. एप्रिलमध्ये येणारा अहवाल, त्यावर होणारा निर्णय आणि त्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी, हा सगळा प्रवास शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे. यामध्ये काही बदल, नवीन निकष किंवा महत्त्वाचे अपडेट्स येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अशा विषयांमध्ये अर्धवट माहितीमुळे गैरसमज पसरतात. आपण इथे फक्त तथ्यांवर आणि अधिकृत माहितीनुसारच बोलतो आहोत. लवकरच या कर्जमाफी संदर्भात आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत राहू. त्यामुळे पुढील अपडेट्ससाठी जोडलेले रहा. नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटूया. धन्यवाद.